किती मोठा करंट हा देत आहे तुम्ही पाहू शकता। आणि मशीन झटका देत नसेल तर तुम्ही बॅटरी चार्ज करून पाहू शकता। या मशीनला चोरांच्या त्रासापासून वाचवण्यासाठी आपण लॉक दिलेला आहे। सायरन का वाजत आहे? कारण इथं एवढा मोठा झटका हे देत आहे। मंडळी, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो रिमोटवर चालणारी झटका मशीन इथं पाहू शकता तुम्ही। या रिमोटने मी मशीन चालू केलेली आहे आणि इथं तुम्ही झटका पहा। कंपॅरेटिव्हली जर पाहिला तर खूपच जबरदस्त आणि खूपच मोठा झटका इथे तुम्हाला दिसत आहे। त्यानंतर यामधल्या काही खासियत मी तुम्हाला समजावून सांगतो। सगळ्यात आधी तुम्ही पाहू शकता या रिमोटने परत एकदा मशीन बंद करतो। ही बंद झालेली आहे आणि या मशीनला चोरांच्या त्रासापासून वाचवण्यासाठी आपण लॉक दिलेला आहे। इथं लॉक करून तुम्ही घरी निघून जाऊ शकता आणि 120 फुटावरून हे रिमोट तुमची मशीन चालू किंवा बंद करू शकते अशा पद्धतीने। ठीक आहे। आता यात वेगवेगळ्या पद्धतीच्या जे खासियत आहे, ही सगळ्यात पहिली ही जी पेटी आहे, ही पेटी तुम्ही डायरेक्ट एखाद्या खांबाला माउंट करू शकता। एखाद्या लाकडावर तुम्ही या पेटीला फिक्स करू शकता। 2 नंबर यामध्ये मोबाईल चार्जर आहे, तुम्ही मोबाईल चार्ज करू शकता। त्यानंतर इथं जर समजा मशीनचं काम झाल्यानंतर मशीन आपण शेतात घरी काढून नेतो, ठीक आहे, तर अशा वेळेस तुम्ही इथं लाईट लावून तुमचं संध्याकाळचं एखाद्या वेळेस जर लाईट गेली, खेडे विभागात हा सगळ्यात मोठा त्रास आहे की लाईट जात असते। ठीक आहे। तर यासाठी आम्ही 9 वॅट LED बल्ब दिलेला आहे, जेणेकरून तुमचे जे कामं आहेत हे कामं सहजगत्या होईल। आणि रात्रीच्या वेळेला तुम्ही शेतात जर काही तुम्हाला जेवण वगैरे करायचं असलं किंवा काही आणखी ॲक्टिव्हिटी करायची असतील तर हा लाईट चालू करून तुम्ही ते करू शकता। त्यानंतर जर इथं आपण विचार केला तर इथं आम्ही ॲमरॉनची एक बॅटरी देतो, पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीची, किंवा मग यात इलिडोची सुद्धा बॅटरी मिळते। जे पाहिजे ते बॅटरी तुम्ही घेऊ शकता। इथं सोबतच इथं तुम्ही पाहू शकता व्होल्टमीटर आम्ही दिलेला आहे। आता व्होल्टमीटर कशासाठी? इथं आपण ज्यावेळेस हे बटन प्रेस करून ठेवतो त्यावेळेस इथं बॅटरी किती चार्ज आहे हे दिसते। म्हणजे एखाद्या वेळेस जर मशीन झटका देत नसेल तर तुम्ही बॅटरी चार्ज करून पाहू शकता की म्हणजे व्होल्टमीटरचं बटन दाबून चेक करू शकता की बॅटरीमध्ये काही प्रॉब्लेम तर नाही झाला। ठीक आहे। अशा पद्धतीची याच्यामध्ये फॅसिलिटी आहे। त्यानंतर इथं तुम्ही झटका पाहू शकता, एवढा मोठा झटका हे देत आहे। आणि इथं जर तुम्ही लाईट पाहिले, समजा इथं जर हे केबल जे लावलेलं तुम्हाला दिसत आहेत, तर एक केबल तुम्हाला दाखवतो पहा। एक प्लस लाल जो दिसत आहे तो फेन्सिंगचा प्लसचा पॉईंट आहे, म्हणजे डायरेक्ट फेन्सिंगला आपल्याला द्यायचा आहे अशा पद्धतीनं। ठीक आहे, अशा पद्धतीने फेन्सिंगला द्यायचा आहे। आणि दुसरा जो आहे अर्थिंगचा, हा जागेवर, आता याचा जर आपण विचार केला तर एवढा कमजोर अर्थिंग आपण इथे दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता। एकदमच लोकल पद्धतीने, एकदमच कमी स्वरूपाचा असा अर्थिंग दिला आहे। हा जर अर्थिंग प्रॉपर असता तर याच्यापेक्षा जास्त झटका मिळाला असता। यामध्ये सायरनसुद्धा, आता सायरन का वाजत आहे? सायरन का वाजत आहे? कारण इथं करंट अर्थिंग होत आहे। तुम्हाला दिसला असेल करंट अर्थिंग होत आहे। मी परत एकदा मशीन चालू करतो आणि तुम्हाला सायरन दाखवतो पहा। ठीक आहे। आता हे सायरन वाजण्याचं कारण काय? इथं तुम्ही पाहू शकता आपला जो करंट आहे हा करंट तिथं ड्रॉप होत आहे। ठीक आहे। आणि किती मोठा करंट हा देत आहे तुम्ही पाहू शकता। आणि हा जो DI केबल असतो, या DI केबलची खासियत एक असते, हा DI केबल याला हात जरी लावला तर करंट लागत नाही। परंतु तुम्ही जर साधा केबल याला वापरला, साधा केबल जर तुम्ही याला वापरला 1 अठराचा वगैरे, तर 100% त्या केबलमधून करंट येणार। आणि मग आता ही जी पेटी आहे एवढी जबरदस्त, आणि याचं जो कोट आहे, याच्यावर या पेटीवर जो दिलेला कोट आहे ना, हा कोट एवढा जबरदस्त आहे की 2 वर्षापर्यंत हा कलर याचा निघणार नाही किंवा पेटीला गंजू देणार नाही, अशा पद्धतीचा याला कोट आपण दिलेला आहे। म्हणजे सगळं जे काम केलेलं आहे एकदम अत्यंत स्टँडर्ड आणि उच्च प्रतीचं काम हे केलेलं आहे। म्हणजे या स्वरूपाची जर तुम्ही मशीन घ्यायला बाजारात गेले तर ही मशीन आहे 15 kVची, म्हणजे 70 एकर एरिया कव्हर करणारी ही मशीन आहे। आणि 70 एकर एरिया कव्हर करणारी मशीन जर तुम्ही बाजारात घ्यायला गेले तर ही मशीन होते 15,000ची, पण आपल्याजवळ ही मशीन फक्त 10,500 रुपयाला मिळते। कुठं मिळते? तर आमचा पत्ता आहे नायरा पेट्रोल पंपाच्या पाठीमागे, दारवा, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ। इथे येऊन तुम्ही घेऊन जाऊ शकता। किंवा तुम्हाला जर ही प्रत्यक्ष ऑर्डर करायची असेल ऑनलाईन, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता। किंवा याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अधिक माहिती काही लागत असेल तरी त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून ती माहिती विचारू शकता। धन्यवाद।